ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत तामिळनाडूमधील ऐतिहासिक जिंजी किल्ला इथे आपला मावळा संघटनेच्या वतीनं गड संवर्धन, स्वच्छता आणि जतन मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली। खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेमधनं सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा 14वा टप्पा ठरलाय। महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमधून आलेल्या शिवप्रेमी मावळ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत इतिहास जतनाच्या कार्यात आपला वाटा उचललाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याशी ऐतिहासिक नाळ असलेला जिंजी किल्ला हा दक्षिण भारतामधील अत्यंत महत्त्वाचा दुर्ग मानला जातो। पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्ष काळामध्ये या किल्ल्यानं तात्पुरत्या राजधानीचं स्वरूप धारण करत स्वराज्य टिकवण्यात मोलाची भूमिका बजावली होती। या पार्श्वभूमीवर जिंजी गडावरती गड संवर्धनाची मोहीम राबवणं हे प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचं आणि कर्तव्याचं कार्य ठरलंय। मोहिमेदरम्यान गड परिसरामध्ये व्यापक स्वरूपात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला आहे। प्लास्टिक कचरा गोळा करणं, झाडाझुडपांची छाटणी करणं, साफसफाई करणं, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराची स्वच्छता राखणं, तसेच गडाच्या मूळ रचनेला हानी पोहोचवणारे घटक दूर करणं अशा विविध कामांमध्ये स्वयंसेवकांनी सहभाग घेतला। गडकोटांचं संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाहीये, तर प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य असा संदेश कृतीमधनं प्रभावीपणे देण्यात आला। याप्रसंगी उद्योजक बळवंतराव जगदाळे तसेच PMG भास्कर, उद्योजक श्री साळुंके, पांडुरंग सुर्वे, शाहीर विजय तळेकर, आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, सचिव प्राध्यापक सीताराम काकडे, मोईन काश्मीरी, योगीराज गाडे तसेच सुधीर लाकूडझोडे, निखिल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी गडकोट जपणं म्हणजे आपल्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करणं आहे असं म्हटलंय। महाराष्ट्रापुरतंच मर्यादित न राहता देशभरामधील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जिंजी किल्ल्यावरती महाराष्ट्र दिन साजरा करताना स्वराज्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असं त्यांनी म्हटलं। ही मोहीम थेट महाराष्ट्रातनं तामिळनाडूमध्ये आमच्या आपला मावळा संघटनेची गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम जी किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरू केली। त्यामध्ये अनेक किल्ले घेण्यात आले। धर्मवीरगड असो, रायरेश्वर असो, रामशेष असो, सालेर असो, तुमचा तिकोना असो, विश्रामगड असो, लोहगड असो किंवा प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग असो, भुदरगड असो। आज ही 14वी मोहीम आहे। म्हणजे 14 महिने सलगपणे आम्ही ही मोहीम राबवली। 14वी मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी या ठिकाणी साजरा करायचा आम्ही सर्वांनी निर्धार केला आणि हजारो मावळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे। कारण स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तमिळनाडूतील जिंजी। त्यामुळे आज जिंजी किल्ल्यावर आम्ही ही मोहीम साजरी करत असताना एक खऱ्या अर्थाने एक आनंद वाटतो की ही मोहीम साजरा करत असताना आम्ही महाराष्ट्र गीतांनी सुरुवात केली। शाहिरांचा कार्यक्रम झाला, ज्या शाहिरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास दराखोऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या शाहिरांचा शाहिरी कार्यक्रम झाला। भरतनाट्यमचा कार्यक्रम तमिळनाडूमध्ये आपण ही मोहीम करतो तर भरतनाट्यम घेण्यात आलं। मल्लखांब त्या ठिकाणी मल्लखांबचे सुद्धा कार्यक्रम घेण्यात आले। अशी कार्यक्रमाने ही मोहीम आज साजरी होत आहे। एक गोष्ट इथे जाणवते ती म्हणजे इथला जो किल्ला आहे त्याची परिस्थिती ही महाराष्ट्रात एवढा मोठा शिवाजी महाराजांचा ठेवा आहे, म्हणजे परराज्यामध्ये शिवाजी महाराजांचा ठेवा सुस्थितीत आहे, पण आपल्या राज्यात तशी परिस्थिती दिसत नाही। काय जाणवलं महाराष्ट्राच्या आणि या किल्ल्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवला। आपल्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता पाहायला मिळते, पण या ठिकाणी एक बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळाली। बऱ्यापैकी संवर्धन जतन केलेलं, गडकोट जतन केलेलं पाहायला मिळालेले आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।